हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक 2013 मध्ये आलेली गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न. तर बघूयात. 18 व 24 या दोन संख्यांचा अनुक्रमे लसावी व मसावी किती? आता ज्यावेळेस लसावी आणि मसावी काढायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? दोन पद्धती आहेत त्याच्या, एकतर ह्या पद्धतीनं काढतो किंवा त्याचे अवयव काढून पाडतो. आता बघा, 18 आणि 24 ह्या दोन संख्या मध्ये असं शोधायचं की सर्वात लहान संख्या की ज्या संख्येनं ह्या दोन्ही संख्यांना भाग जाईल. आता बघा, 18 आणि 24 ला दोन्ही भाग जातो का? जातो. कितीचा जातो? 2 गुणिले 9 केल्यानंतर 18 येतं आणि 2 गुणिले 12 केल्यानंतर किती येतं? 24 येतं. ठीक आहे. आता 9 आणि 12 ह्या दोन संख्यांना कोणत्या सेम संख्येनं भाग जाईल? तर 3 न भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. आता 3 आणि 4 या दोन संख्यांना कोणत्या कॉमन संख्येनं भाग जातो का? 1 सोडून? तर नाही जात. आता हे दोन काय झाले? कॉमन अवयव झाले. म्हणजेच ह्यांचा मसावी किती निघाला? तर 2 गुणिले 3 म्हणजेच 6 हा मसावी निघाला. आता पुढे लसावी काढायचा आहे. आता ह्या दोघांपैकी सगळ्यात लहान संख्येनं कोणाला भाग जातो? 3 ला जातो. 4 आहे असं ठेवा आणि नंतर 4 न जातो. 4 एके 4, 4 एके 4. म्हणजेच ह्यांचा लसावी काय झाला? जे सामायिक अवयव आहेत ते, म्हणजेच मसावी गुणिले असामायिक अवयव. म्हणजे हे दोन पण पहिल्यांदा घ्यायचे आणि नंतर 3 गुणिले 4 घ्यायचं. म्हणजे आता बघा, ह्यांचा गुणाकार किती येईल? 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 3 18 आणि 18 चोक किती येतं? 72. म्हणजेच त्यांचा लसावी आला 72 आणि मसावी आला 6. आपल्याला क्रम काय विचारलाय बघा. पहिल्यांदा लसावी विचारलाय. लसावी आहे 72 आणि मसावी आहे 6. पर्याय कोणता असेल तुमचा? ऑप्शन नंबर ए हा तुमचा काय असणार आहे? पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 7/11 अधिक 3/11 अधिक 4/11 बरोबर अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 2 दिले. आता ह्या सगळ्यांचा छेद समान आहे म्हणून ह्या सगळ्यांचा छेद एकदम कॉमन लिहा आणि जो अंश आहे त्या अंशातील संख्यांची काय करायची? बेरीज करायची. ठीक आहे. हा प्रश्नचिन्ह आहे असा इथं आणि इथं 2. 7 आणि 3 10 4 14/11 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 2 असं आलं आपलं इक्वेशन. आता ह्याला सॉल्व्ह कसं कराल? आता बघा, याच्यामध्ये हा प्रश्न बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आहे. ह्याचं साईन कोणतं आहे? काहीच नाहीये, म्हणजे अधिकचं साईन आहे. म्हणजेच प्रश्नचिन्ह बरोबर 2 वजाला जाईल हा आणि 14/11. आता 2चा छेद काय आहे? 1 आहे. पण 1 आणि 11 असेल तर त्याचा वजाबाकी होणार नाही. म्हणून काय करावं लागेल की तुम्हाला ह्याला 11 ने गुणावं लागेल. म्हणजेच त्यांचा छेद समान करून घ्या. 14/11. ठीक आहे. आता छेद समान करून घेतल्यानंतर हे सॉल्व्ह कसं कराल? 11 गुणिले 2 किती येतं? 22 भागिले 11 वजा 14/11. आता बघा, 22 वजा 4 केल्यानंतर किती येतात? 8 येतात भागिले 11. म्हणजेच 8/11 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढे बघूयात. 12% दराने, हा सरळ व्याजाचा प्रश्न आहे. 12% दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले तर मुद्दल किती? मुद्दल विचारले तुम्हाला. व्याजाचं सूत्र काय? मुद्दल व्याज बरोबर, म्हणजेच व्याज किती आहे? 408 बरोबर मुद्दल काय आहे? माहित नाही. मुद्दल गुणिले दर किती आहे? 12%. मुदत किती आहे? 4 वर्षांची भागिले 100. सूत्र काय आपलं? व्याज बरोबर किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. ठीक आहे. आता हा 100 इकडे भागाकाराला इकडे गेल्यानंतर काय होईल? गुणाकाराला जाईल. ठीक आहे. म्हणजेच 408 गुणिले 100 बरोबर मुद्दल आणि हा 12 गुणिले 4 इकडे कशाला जाईल? भागाकाराला जाईल. ठीक आहे. आता ह्याचा भागाकार केल्यानंतर कसा येतो बघा. इथं 4 न भाग जातो. 4 एके 4, 4 एके 4 0, 4 दोने 8. नंतर बघा इथे कशाने भाग जातो? 3 चोक 12, 3 त्रिक 9, 3 चोक 12. नंतर 2 न जातो. बे दोन्ही 4 आणि बे 17 34. नंतर बे एके बे आणि बे 50. म्हणजेच राहतं काय? 17 गुणिले 50 राहिलं. ठीक आहे. 17 गुणिले 50 म्हणजेच काय? 17 5 85. म्हणजे 850 ही काय झाली? तुमची मुद्दल झाली असं इथं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत. फक्त व्हॅल्यूज आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने एक वस्तूची किंमत 10% वाढवली व पुन्हा त्या वस्तूची किंमत 10% वाढवली तर मूळ किमतीत किती टक्के वाढ होईल? आता जर समजा आपण मूळ किंमत ही 100 रुपये पकडली, समजलंय आपल्याला, इथं माहित नाहीये नक्की किती आहे. 100 रुपये पकडली तर 10% वाढ झाली. म्हणजेच काय? 100 रुपये असेल तर त्याच्यावरती
10% म्हणजे 10 रुपये वाढ झाली, म्हणजेच 110 रुपये झाली पहिल्यांदा. नंतर काय केलं, अजून 10% वाढवली, म्हणजे 100 रुपये असेल तर 110 होईल, तर 110 असेल तर किती होईल, म्हणजे ह्या 2 झिरोला हा 2 झिरो गेले, 11चा वर्ग 121, म्हणजेच ती काय किती होईल, 121. मूळ किती होती आपण समजली होती 100, आता किती झाली 121, म्हणजे फरक कितीचा झाला, 21 रुपयांचा फरक झाला आणि आधीची किती आहे 100, म्हणजेच ह्याची टक्केवारी काढताना कशी, तर 21% वाढ झाली असं तुम्ही इथं म्हणू शकता. मूळ किमतीमध्ये 21% वाढ झाली. पहिल्यांदा 10% वाढली म्हणजे 110 रुपये झाली आणि नंतर 10% वाढली म्हणजे 121 झाली. तर मूळ जी किंमत आहे 100 आणि आताची 121 याच्यामध्ये वाढ किती झाली म्हणू शकतो आपण, 21% वाढ झाली असं इथं तुम्ही म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. 2 ही मूळ संख्या आहे का, आहे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी. ही संख्या काय नाही, मूळ संख्या नाही असं तुम्ही इथं ऑप्शन लिहू शकता. पुढे बघा, 28 या संख्येत कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या येईल. आता ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यावेळेस काय करायचं की सरळ त्याचे अवयव पाडून घ्यायचे. बे के बे, बे चौक 8, नंतर बे के बे, बे साते 14 आणि इथं 7 एके 7. आता बघा, वर्ग संख्या जर यायची असेल तर तोच नंबर 2 वेळा रिपीट व्हायला पाहिजे. इथं 2 वेळा रिपीट झालाय, त्याच्यामुळं हा ह्याच्यामध्ये येण्याची पुन्हा गरज नाही. 7ला जोडी आहे का, नाहीये, पण 7ला कशाची जोडी असायला पाहिजे, तर 7चीच जोडी असायला पाहिजे, म्हणजे तुमचं ऑप्शन येईल ए. ऑप्शन ए म्हणजे 7 या संख्येनं जर गुणलं तर ती संख्या काय येणार, वर्ग संख्या येईल, असा पूर्ण वर्ग संख्या येईल. पहिल्या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी. सरासरीचं सूत्र काय, नैसर्गिक संख्या असतील तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची, म्हणजे इथं पहिल्या 10 संख्यांचा विचारलंय म्हणजे 10 येईल भागिले 2, म्हणजेच 11/2 किती येईल, 5.5. ही काय झाली त्यांची सरासरी. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केलं की तुमची काय येते, सरासरी येते. नंतर बघा, 10 मजूर 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील. आता बघा, जेवढे मजूर आहेत तेवढे गुणुले तास गुणुले दिवस. मजूर तास आणि दिवस बरोबर, इकडे पण तसंच करा, मजूर तास गुणुले दिवस, म्हणजे काय, हे पूर्ण काय झालं, किती काम केलं हे झालं, म्हणजे काम किती आहे ते झालं. तर बघा, आता ह्या दोघांना फक्त सॉल्व करा. कसं सॉल्व कराल, 10 गुणुले 8 गुणुले 15 भागिले 15 गुणुले 5 बरोबर दिवस, म्हणजेच 15ला हा 15 गेला, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 8 गुणुले 2 म्हणजेच 16 दिवस लागतील काय करायला. 15 मजूर 5 तास काम केलं तर त्यांना ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतील, तर 16 दिवस लागतील असं इथं तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न बघा, आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केली. आता आयताची जर रुंदी आहे ती जर तुम्ही x पकडली आणि लांबी जर पकडली तुम्ही, किंवा सरळ असं पकडूयात, रुंदी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, ब्रेडथ म्हणतो, आणि लांबी म्हणजे काय, लेंथ आहे. आता ही काय झाली, पहिली झाली. नंतर काय केली की रुंदी दुप्पट केली, म्हणजे 2b केलं आणि लांबी काय केली, निमपट केली. ठीक आहे, तर आता हे ज्यावेळेस पहिली कंडिशन असते त्यावेळेस आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणुले रुंदी, म्हणजे ह्याचं पहिल्यांदा क्षेत्रफळ काय येईल, यल गुणुले बी, आणि ह्याच्यामध्ये काय येईल, 2b गुणुले यल/2. हे नवीन झालं, ह्या 2ला हे 2 गेलं, म्हणजेच बी आणि यल आहे असं राहिलं, म्हणजेच काय की त्याच्या क्षेत्रफळ काय होईल, तेवढंच राहील, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पुढचा प्रश्न बघूयात, 250चे 40% अधिक 200चे 60%. आता 250 इथे लिहूयात आपण, 250 चे म्हणजे गुणाकार 40/100 अधिक 200 चे 60% म्हणजे 60/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 25 चोक किती येतं 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 6 गुणुले 2 12, 120 झालं, म्हणजेच इथे काय येतं 220. हे काय येईल, तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, अशा प्रकारे 10 प्रश्न आलेले होते 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रामसेवकच्या. तर आजचं लेक्चर इथं संपतंय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.